मोनिका, मोनिका, तुझ्याशी बोलतेय मी. लक्ष कुठे आहे? सॉरी सॉरी सॉरी, काय बोलत होता तुम्ही? राजकुमारला मिस करतेयस? एनिवे, मला सांग मोनिका, ती ओवी तुमच्या घरी कधीपासून राहते? म्हणजे सारंग घेऊन आला होता ना तिला तुमच्याकडे. काय वय असेल ग तेव्हा तिचं साधारण? ओवी अगदीच लहान होती. ती आताही लहानच आहे. तेव्हा ती लहान होती. न्यू बॉर्न बेबी होती. म्हणजे अगदीच 1 दिवसाचं जन्मलेलं बाळ असतं ना, तितकी लहान होती. छोटू बेबी. इतकी लहान? याचा अर्थ खंड्या जे काही बोलला होता ते 100% खरं होतं. तर एक मिनिट, तुम्ही मला अचानक ओवीबद्दल काय विचारताय? तिचा काय संबंध आहे मध्येच? संबंध आहे ना, खूप मोठा संबंध आहे. त्या ओवीच्या जीवावरच सावलीने मला त्या पंढरपूरच्या गाण्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मात दिली होती ना. ओवीच गायली होती ना त्या कॉन्सर्टमध्ये. आणि शिवाय तिलोत्तमाकडून कळलं की या ओवीमुळेच सारंग आणि सावली पुन्हा पुन्हा भेटायला लागले. आता हे जर खरं असेल तर मग ओवीला सावलीपासून वेगळं करायला हवं. ओवीला सावलीपासून वेगळं करून काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे बरंच काही. या ओवीमुळेच सारंग सावली पुन्हा एकत्र आलेत ना. आणि शिवाय ओवी सावलीची सगळ्यात लाडकी स्टुडंट आहे, सगळ्यात हुशार स्टुडंट आहे नाही. तेव्हा उद्या जर मी ओवीला माझ्या बाजूने करून घेतलं तर सावलीला मी सहज मात देऊ शकेल. ओवी माझं हत्यार होऊ शकते. सावलीला मात देण्याकरता मला ओवीची गरज आहे. आवाज ऐकलाय मी तिचा, दम आहे तिच्या आवाजात. उद्या चालून सावलीला टक्कर देऊ शकते ओवी. अशक्य आहे. ती काय आहे तुमच्या टीममध्ये? तुम्हाला आयडिया तरी आहे तिचं त्या सावलीवर किती जीवापाड प्रेम आहे? ते सगळं तू माझ्यावर सोड ना. मला माहिती आहे गोष्टी माझ्या मनाप्रमाणे कशा घडवून आणायच्या ते. तू फक्त एक काम कर, ओवीला इथं घेऊन ये. सावलीपासून तिला कसं दूर करायचं आणि माझ्याकडे कसं वळवायचं ते मला चांगलं ठाऊक आहे. आणशील ना ओवीला? गुड. खेळ खेळ ओवी, आता तुझाच टर्न असतो म्हणतो मी. एक, दोन, अडीच. अभि तुझा गोला मेला. वा ओवी, मानलं पाहिजे बघ तुला. अगं तू खरंच खूप भारी खेळत असतेस बघ. आपल्या शाळेत पुढच्या महिन्यात जे इंटर स्कूलचे चेस कॉम्पिटिशन होणार असतात ना, त्यामध्ये तू नक्की भाग घे म्हणतो मी. कारण खरंच तू जबरदस्त खेळत असतेस म्हणतो मी. त्या ओवीपेक्षा मी भारी खेळू शकते. तिला तर 1 मिनिटात मी हरवू शकते. 1 मिनिटात हरवू शकतेस? अगं चेसच्या सोबत्याची नावं तरी माहिती असतात का तुला? आणि म्हणे मी ओवीला 1 मिनिटात हरवू शकत असते म्हणून, मी 1 मिनिटात चेस खेळू शकते म्हणून. हा, चेसच्या सोंगट्या कशा चालतात हे तरी माहिती असतं तुला? ए अबिल, तुला का मी वेळी वाटते का? हो. आता मी तुला दाखवतेच ओवीला 1 मिनिटात हलवून. हो बाजूला. हे शुभ्रा, आधी चांगलं ढकलू नकोस. काय करायचंय तुला? मी ढकलेल. शुभ्रा ढकलू नकोस, मारेल मी तुला. ए थांबा शुभ्रा. ओ शुभ्रा, इथे आमच्या दोघांचा खेळ चालू आहे ना. आमच्या दोघांचा खेळ संपला की आपण दोघी खेळूया. नाही नाही नाही, मला आत्ता खेळायचंय. शुभ्रा, ओवी जे सांगते ते ऐक म्हणतो मी. हा, तुला काय करायचंय? मी नाही ऐकणार. शुभ्रा, मी खेळू देणार नाही ओवी सोबत. नाही, मला आत्ताच्या आत्ता खेळायचंय. देणार आहात की नाही? नाही. परत एकदा विचारते, देणार आहात की नाही? नाही.
आपण परत एकदा खेळूयात. अबीर नको, ती तिच्या मम्मीला म्हणजे काकूला नाव सांगणार, ती काकू मला ओरडणार. अगं ओवी, तुला कोणी ओरडणार नाही ग. अगं आपण शुभ्राचं नाव माझ्या आईला नाव सांगूयात. अबीर शुभ्राची चूक असली तरी मोनिका काकू मलाच ओरडते, की म्हणते माझ्या पोरीला का रडवलं, ती लहान आहे ना, तिला का खेळायला घेतलं नाही, आणि मग मलाच मारते. अगं का ओरडणार ती तुला? तुझी चूक नसते ना याच्यात, चूक तर शुभ्राची असते, मग ती तुला का ओरडणार? नको अबी, या घरात मोनिका काकू पासून मला कोणीच वाचवू शकत नाही. नको ना, तू माझ्या बरोबर चल का अबी? चल. अरे नको अबीर, चल. सारंग शेठ, अहो उठा, विश्रांती झाली असेल तर उठा. अहो, किती कामं पेंडिंग आहेत माहिती आहेत तुम्हाला? सगळा लोड माझ्यावरती आलाय. नाही झेपत हो, नाही झेपत आता. तसं सगळी कामं तुम्हीच करता म्हणजे मीच करतो. हा साईड हिरो आहे, मेन हिरो आहे. पाहिजे त्याला विचारा, हो की नाही? बघ, हो बोलला. काहीच नाही बोलले ते. म्हणून तर हो बोलला. शांतमध्ये होकार असतो आमचा, है की नाही? एक विचारू दादा? विचारतेस, विचार. त्या सुशीला ताई त्या बोलल्या का तुमच्याशी काही? ते माझ्याशी बोलायला लाजतात. कशाबद्दल? ते माझ्या इथे राहण्याचा त्यांना राग येत असेल ना? कसं शक्य आहे? त्या बायको आहेत ना ह्यांच्या. मी सतत ह्यांच्या सोबत असते, दिवस रात्र बाजूला बसते, त्यांची सेवा करते. त्या सुशीला ताईंना त्रास होत असेल. नाही, कसला त्रास होतोय? त्यांना माहिती आहे ना हे सगळं चाललंय तर सारे दादासाठी चाललंय. तो लवकर बरा व्हावा म्हणून चाललंय. नको असा विचार करतो. तुम्ही म्हणताय तितकं सोपं नाहीये दादा. तुम्हाला नाही कळणार बायकांच्या मनातलं. मला माहिती आहे त्यांना वाईट वाटत असेल, त्रास होत असेल. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, कोणत्याही हक्काच्या बायकोला कसं सहन होईल की आपला नवरा आजारी असताना दुसऱ्याच बाईचं नाव घेतोय सतत. मला माहिती आहे हे एकदा शुद्धीवर आले ना की त्यांच्या त्या बायको ह्यांना झापणार आहेत. तुला पण त्रास होत असेल ना मग? म्हणजे तुझ्या हक्काचा नवरा दुसऱ्याच बाईवर लग्न केलंय हे बघून तुला त्रास होत असेल ना? कशाला? माझं पण तर लग्न झालंय. मग झालं ना, मग कशाला विचार करते? आता तुझा चांगला संसार चालू आहे, मग कशाला सुशीला त्याला तुझा धोका वाटेल?